आता नालेसफाईचा विषय असा आहे की थोडक्यात हे लोक 8-10 कामगार लावून नालेसफाई करतात. एक माझ्या प्रभागातला नाला आहे गुडलक चौकापासून तर गायत्री मेडिकलपर्यंत. 3 दिवसामध्ये यांनी अजिबात त्यांच्या पद्धतीने ते साफ करतायत, पण कचरा बाहेर उचलला जात नाही आहे. ते नाल्याच्या बाजूला ठेवतात, तोच कचरा पाऊस पडला की नाल्यामध्ये जाणार आहे. तो एक विषय आहे. घन प्रश्न आहे हा, कारण की वरचा कचरा जोपर्यंत खाली येतो गायत्री मेडिकलला गुडघे एवढं कमरे एवढं पाणी जातं. लोकांना एवढा त्रास होतोय नागरिकांना की त्या पावसामुळे सगळ्यांच्या गाड्या बंद पडणं वगैरे, सगळ्यांना जाणं नाही, शाळेच्या मुलांना त्रास होतोय. हे सगळा प्रकार घडत आहे. नालेसफाई पूर्णपणे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्या कॉन्ट्रॅक्टरचं आणि कंत्राटदाराचं बिल आहे ना अजिबात अदा करण्यात येऊ नये. माझी सगळ्यांना म्हणजे प्रशासनाला विनंती आहे, जे प्रशासन जे काम करते या चुकीच्या पद्धतीने काम करते. ते CO आपले तायडे साहेब असे बोलतात, सुहास सावंत बोलतात की आम्ही 10 कामगार देणार, 15 देणार नाही. पाऊस तोंडावर आले, 10 दिवसात पाऊस पडला, त्या नाल्यासफाईचा उपयोग काय होणार आहे? नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे. कामगार पुतळ्याचा झाला विषय, गायत्री मेडिकलचा विषय आहे, त्याच्या पुढचा दुर्गुडे यांच्या तिथला नालेसफाई आहे. ही नालेसफाई वारंवार होतच नाही आहे. आज 5-10 वर्षापासून असाच प्रकार चालू आहे. आणि जे कॉन्ट्रॅक्टर आहे हे बिलं फक्त काढतोय, प्रशासन याच्यावर लक्षच नाही आहे. यांनी वरून साफ करत आले किंवा PWDला वरून ॲक्च्युली साफच करत नाहीत. फक्त त्या गायत्री मेडिकलच्या ठाकूर हार्डवेअर आहे तिथला नाला साफ JCB तिथं जात नाही आहे. त्याने वेळेस मी MSCBला पण कॉन्टॅक्ट केलं. MSCB बोलले की ठीक आहे आम्ही सगळं तुम्हाला बंद वगैरे करू. पण यांचे अधिकारी काय बोलतात, नाही तिथून जाणार नाही, इथून जाणार आहे. प्रयत्न केल्याशिवाय काम होणार आहे का? हे प्रयत्नच करायला काम मागत नाहीत ना, फक्त उडवडीची उत्तरं द्यायचं आणि काम करायचं. आणि नाले पाऊस पडला की संपला विषय, नालेसफाई संपली, पैसे काढून बिलं घेऊन कॉन्ट्रॅक्टर गायब. माझी मागणी आहे पूर्ण अंबरनाथ शहराचीच नाही, इथली पण जी नालेसफाई आहे तो पूर्ण कचरा डम्पिंगमध्ये टाकायचा. टेम्पो लावा, गाड्या लावा. ते टेम्पो गाड्या अगर लागल्या नाही, फक्त नाल्याच्या बाजूला कचरा टाकला आणि तो नाला साफ होतो असा विषयच नाही ना. नाल्याचा नाला काढायचा, साफ करायचा आणि त्या बाजूला कचरा टाकायचा. पाऊस पडला की तो नाल्यात परत येणार आहे. पूर्ण अंबरनाथ शहराची हीच परिस्थिती. कल्याण बदलापूरचीच परिस्थिती नाही. पलीकडे MSCBच्या रोडचा पलीकडला जो रोड आहे त्याच्यापर्यंत तो नालेसफाई आताही साफ नाही आहे. नालेसफाई त्यांच्या म्हणण्याने चालू आहे हो, पण नालेसफाई प्रत्यक्ष होत नाही ना. जे सत्ताधारी पक्ष आहेत आज हे करतायत ते पूर्णपणे करून घ्यायला पाहिजे ना. हे कुणाला तरी पाठीशी घालतायत. हे चुकीची पद्धत आहे ना. पाहणी केली म्हणजे काय होत नाही. आम्ही पाणी रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही स्वतः पण नगरसेवक पाणी करतोय. मी यांच्या मागं सावंत साहेबांमागं, तायडे साहेबांबरोबर यांच्याशी सर्वांना बोलवतोय. आणि आजही जाधव साहेब स्वतः आले नाहीत. त्यांना सकाळपासून 10:30 वाजल्यापासून कॉल आहे माझे, आणि आता तर एनी टाईमला फोन उचलत नाहीत. त्यांनी ॲक्च्युली यायला पाहिजे ना. आमचे प्रश्न काय आहेत, हे अधिकारी लोक नाही आले तर आम्हाला कसं कळणार? आणि त्यांना आम्ही कसं सांगणार? तायडे साहेब आले, सावंत साहेब आले, या लोकांनी आरोग्यवाले काय बोलतात आमचा विषय नाही, बांधकामवाले बोलतात आमचा विषय नाही, PWDचा विषय कुणाचा आहे? मग नागरिकांचा विषय आहे ना. याचा प्रश्न आम्ही उठवतो, याचं काम कोण करणार? करून देण्याचं ऐपत कोणात आहे? नगराध्यक्ष बोलतात हे पाणी केली झालं आलं, तसं नाही होत ना. प्रत्यक्षात काम होणं काळाची गरज आहे. ग्राउंड लेवलला बसून काम करा ना. आली पाणी गेले निघून गेले चालत नाही ना. तसं काम होणं महत्त्वाचं आहे. नागरिकांना आज जे नागरिक लोक आज आमच्याकडे रोज सकाळी येतात, हे नाल्यामध्ये कचरा आहे, त्यांच्या घरामध्ये 3-3, 4-4 फूट पाणी आज जात आहे, याला हे जबाबदार कोण आहे?